कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदाचा फैसला आज। कोकाटेंच्या दोषी असण्याला स्थगिती मिळणार की निकाल कायम, याचा आज निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा। मुंडेंना कार्यमुक्त केल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। रात्रीच राजीनाम्याचा निर्णय झाल्याचा एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। राजीनामा द्या नाही तर राज्यपालांना पत्र लिहून हकालपट्टी करावी लागेल। राजीनाम्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मुंडेंना फडणवीसांनी तंबी दिल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब। ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्षांकडे पत्र। राष्ट्रवादीकडून 2.5 वर्षांच्या फॉर्म्युलाची मागणी। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य अबू आझमींना भोवण्याची शक्यता। निलंबनाच्या कारवाईची मागणी। वादंगानंतर अबू आझमींकडून वक्तव्य मागे घेत असल्याची घोषणा। अबू आझमींचा औरंगजेब स्तवन सरकार पुरस्कृत। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल। राष्ट्रीय पातळीवर ओवेसी आणि राज्यामध्ये अबू आझमी हे भाजपचे ब्रँड अँबॅसेडर असल्याचाही आरोप। सगळ्या विचारांना सोबत घेऊन जाणं ही आपली जबाबदारी। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। सगळ्यांमध्ये मी आणि माझ्यात सगळे या शिकवणुकीचा पुनरुच्चार। संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्ता प्रशिक्षणाचा शुभारंभ। धाराशिवच्या ढोकीमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग। भोपाळ प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह। बर्ड फ्लू रोखण्यासाठी बाधित कोंबड्या नष्ट करणार। कोंबड्यांच्या वाहतुकीवरही निर्बंध। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाची धडक। सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेट्सनं मात। विराट कोहलीची निर्णायक खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।